Welcome to session 7. In last session we have find trigonometric functions means sine, cos, tan, cot, sec and cosec of any function. Okay. Also we find the coordinates trigonometric functions of a point. If coordinates of a point are given, we find OP by distance formula or by right angle triangle Pythagoras theorem, and then find the trigonometric ratio. Okay, now this is one more problem. If cot x equal to 3/4, x lies in third quadrant. This is third quadrant, and in third quadrant both are negative. This is nothing but x coordinate means cos and sine, both are negative. Find the remaining trigonometric function. Okay, let us start. Cot x equal to 3/4, and therefore taking reciprocal, cot means 1/tan. ओके, मग याचाही रेसिप्रोकल काय येईल 4/3. टेकिंग रेसिप्रोकल, कंस्ट्रक्ट अ राइट एंगल ट्रायंगल such that this angle is say x, then tan is opposite side upon adjacent side. Find remaining this square plus this square, 16 plus 9 25 square root 5. This is our right angle triangle, say. Okay, and therefore sine x equal to third quadrant, sine is negative, opposite side upon hypotenuse. Cos x also lie in third quadrant, negative, adjacent side upon hypotenuse. Tan already you know. Then what is remaining? Tan x 4/3. this upon this. cot तुमच्याकडे आहे. sec x remaining. sec is a reciprocal of cos, minus 5/3, and cosec x is a reciprocal of sine, minus 5/4 and over. अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्या एक्झरसाइजमध्ये आहेत. यू ट्राय युअर सेल्फ and see, it's very simple. Okay, now we combine all the values what we have find up till. बघा, तुमच्याकडे सुरुवातीपासून आपण व्हॅल्यू शोधल्या. 0 डिग्री, साइन 0 ची किंमत 0 आहे, कॉस 0 1 आहे, tan मीन्स साइन अपॉन कॉस 0/1, 0 कॉट कॉस अपॉन साइन 1/0, इन्फाइनाइट सेक रेसिप्रोकल ऑफ कॉस 1/1, 1 and reciprocal of sine 1/0, not defined. Simple value. 30 degree, you know, sine 30 is 1/2, cos 30 √3/2, 1/2 upon √3/2, कॉमन डिनॉमिनेटर कट होईल, 1/√3. उरलेले आता रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल √3, रेसिप्रोकल ऑफ दिस 2/√3, रेसिप्रोकल ऑफ दिस 2. Okay, then 45, you know, 1/√2. this is also 1/√2. tan 1 reciprocal 1 reciprocal √2 reciprocal √2. साइन 60, यस, बघा तुमच्याकडे आहे, आपण फाइंड आउट केला आहे किंवा माहिती पण आहे तुम्हाला. √3/2, cos 60 1/2, this upon this √3, reciprocal 1/√3. sec is a reciprocal of cos and cosec is a reciprocal of sine. Then 90 degree, sine 90 1 आहे, cos 90 0, 1/0, infinity 0/1,
0, अगेन 1/0 इन्फिनिटी, 1/1 1. पहिले 3 लिहिले की उरलेले रेसिप्रोकल आहेत. 180 बघा, साइन 180 अगेन 0, कॉस 180 -1. ओके, देन 0/-1 0, कॉट -1/0 नॉट डिफाइंड किंवा इन्फायनाइट. सेक 0 रेसिप्रोकल ऑफ कॉस अँड रेसिप्रोकल. ओके, देन हा मायनस ठेवू आपण. 270ला साईनची किंमत आहे -1, कॉस असतो 90च्या पटीत आला ऑड की 0 होतो तो. टॅन बघा, टॅन म्हणजे धिस अपॉन धिस मायनस इन्फायनाइट. कॉट 0/this 0, 1/0 इन्फायनाइट अँड हिअर -1. माहिती आहे तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू. आय ओनली कलेक्ट देम. तुमच्याकडे लॉग टेबल आहे. लॉग टेबल तुम्ही केमिस्ट्रीला वापरणार, फिजिक्सला वापरणार. त्याचं पेज उघडल्याबरोबर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज हा टेबल तुम्हाला बघायला मिळेल. तर इथपर्यंत काय केलं आपण म्हणजे 30 आणि 45च्या मल्टिपलमध्ये. याच्या पुढे काय केलं आपण डायरेक्ट 180 120 घेतला का, 150 घेतला का, नाही ते फिगरवरनं तुम्हाला जमेल. कारण 120 लाईज इन सेकंड क्वाड्रंट, कॉस्ट निगेटिव्ह आहे, साईन पॉझिटिव्ह आहे. 150 ऑल्सो सेकंड क्वाड्रंट. त्याच्या फिगर कन्स्ट्रक्ट करून तुम्हाला तो राईट अँगल ट्रँगल कन्सिडर करावा लागेल. आणि 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 दोन थेरम वापरले की तुम्हाला उरलेले व्हॅल्यू मिळू शकतात. ओके, व्हेरी सिम्पल मॅनर मागच्यासारखं. आता सध्या हा टेबल आहे. मग या टेबलची काही वैशिष्ट्ये आहेत बघा. आता ह्या ज्या अँगलच्या व्हॅल्यू आहेत ना साईनच्या, याला म्हणतात डोमेन ऑफ साईन. साईनचा डोमेन 0 पासून तर किती आहे 360 म्हणजे एक रोटेशन. असे किती पण रोटेशन घेता येतील. म्हणजे 0 पासून अँगल वाढत वाढत जाऊन 360ला एक रोटेशन कंप्लीट होतं. एक रोटेशन कंप्लीट झालं पुन्हा हे किती पण घेता येतं. म्हणजे कोणतीही व्हॅल्यू घेता येते, अँगल वाढत वाढत जाईल. ओके, आणि क्लॉकवाईज घेतला तर निगेटिव्ह अँगल होत जाईल. ओके, म्हणजेच तो डोमेन काय आहे माहिती आहे, आर आहे. आर म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, 0 आणि कोणतीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. पण त्याला साईनची किंमत बघा कमीत कमी किती आहे. साईनची कमीत कमी किंमत -1 आहे आणि जास्तीत जास्त +1 आहे. बाकीच्या किमती करून बघा. 0, 1/2 आहे 0.5, 1/√2, √2ची किंमत 1.414 बरोबर आहे की नाही. तो रेश 1/1.414 डिनॉमिनेटर मोठा आहे. पुन्हा पॉईंटमध्ये आन्सर येईल. √3/2 तुमच्याकडे लॉग टेबल आहे ना साईनचा बघा. आणि पहिल्या कॉलममध्ये अँगल दिले आणि त्यांच्या व्हॅल्यू बघा. जास्तीत जास्त व्हॅल्यू 1, कमीत कमी व्हॅल्यू -1. ही जास्तीत जास्त आणि कमीत कमी याला म्हणतात रेंज. कुणाची, साईन फंक्शनची रेंज -1 to +1. तसंच कॉसची व्हॅल्यू बघा. साईन काय झाला माहिती आहे 0 पासून तर 90 पर्यंत वाढत गेला बघा. 0 to 90ला वाढत गेला. 90च्या पुढे पुन्हा कमी होत होत -1 पर्यंत गेला. कुठं 270ला. आणि 270च्या पुढे पुन्हा तो इन्क्रीज होत जाईल. पुन्हा 0 आणि पुन्हा अप्पर लिमिटला 1ला जाईल. तर हा साईनचा कन्सेप्ट आहे. नंतर कॉस बघा. कॉसचं उलटं झालं. कॉस कमी कमी होत गेला. 0 पासून तर 90 पर्यंत कमी होत गेला. आणि 90 पुढे कुठपर्यंत गेला तो -1 पर्यंत गेला. 1 पासून तर कमी कमी होत -1 पर्यंत गेला. पुन्हा 0 झाला म्हणजे पुन्हा इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली. याची ही रेंज काय आहे -1 to +1 आहे. परंतु टॅन बघा वाढत गेला. 0, 1/√3 लॉग टेबल. तुमच्या टॅनचा जर टेबल तुम्ही बघितला तर त्याच्यात किंमत बघा ही 0 पॉईंट समथिंग किंमत आहे. नंतर 1 पर्यंत गेला. नंतर √3 म्हणजे 1.732 आणि नंतर इन्फिनिटी म्हणजे वाढत गेला. 0 पासून इन्फिनिटीपर्यंत वाढत गेला आणि पुन्हा इन्फिनिटीच्या पुढे पुन्हा 0कडे आला म्हणजे कमी होत गेला. 90च्या पुढे पुन्हा तो कमी होत गेला. कुठपर्यंत -इन्फिनिटी. 0 to इन्फिनिटी म्हणजेच काय आहे हा आर आहे. परंतु हा झाला तुमचा रेंज. पण डोमेन काय आहे माहिती आहे
तर ज्या पॉईंटला इन्फिनिटी येतं, नॉट डिफाईंड होतं, तो पॉईंट डोमेनमध्ये येत नाही. म्हणजे कोण आला? 90 नाही आला, नंतर 270 नाही आला, नंतर पुन्हा नाही. तो जर आपण रोटेशन वाढवले तर बघा इथं किंमत टॅनची इन्फिनिटी येते. म्हणजे 90ला इन्फिनिटी आली की डायरेक्ट 270ला इन्फिनिटी येते, नंतर पुन्हा इथं पुन्हा इथं पुन्हा इथं. वाय ॲक्सिसवरती त्याची किंमत नेहमी इन्फिनिटी, इथं प्लस इन्फिनिटी तर इथं मायनस इन्फिनिटी. हे पॉईंट नको. मग 90च्या पटीतले म्हणजे 90 म्हणजे π/2, नंतर हा आला 3π/2, नंतर हा आला 5π/2, नंतर आला 7π/2. हा 1 3 5 7 हे काय आहेत? ऑड आहेत. ऑड मल्टिपल ऑफ 90ला याची किंमत काय येते? इन्फिनिटी येते. ऑड मल्टिपल म्हणजेच ते पॉईंट डिलीट करायचे. ऑड मल्टिपल असा दाखवतो. हा कसा काढला ते पण सांगतो. ऑड म्हणजे कोण? 1 3 5 7 यांच्यातला फरक 2 आहे, त्याला n मल्टिपल करायचं आणि nची किंमत 1 टाकायची किंवा 0 टाका. पहिला ऑड मिळाला पाहिजे. मग 0 टाकले की पहिला मिळतो बघा. 2n + 1 अर्थात 1 टाका बघा. 2 × 1 2 + 1 3, 2 टाकून बघा. 4 + 1 5 3 टाका. काय केलं? पुन्हा सांगतो. ऑडमधला फरक 2 आहे, त्याला n मल्टिपल करायचं. n म्हणजे इंटिजर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. ओके. नंतर n ऐवजी पहिल्यांदा 0 टाकून बघा. तुम्हाला पहिला नंबर मिळाला पाहिजे. मिळायला काय करावं लागेल? 0 टाकलं की 0 होईल. मग काय ॲड करावं लागेल? 1 ॲड करावं लागेल. ऑड आणि मल्टिपल ऑफ 90 म्हणजे π/2. हा वजा करायचा. n काय आहे? इंटिजर आहे. हा सोडून बाकीच्या ठिकाणी हे फंक्शन चालतं. इन्फिनिटी सोडून बाकीच्या व्हॅल्यू चालतील. म्हणून हा आहे डोमेन म्हणजे अँगलची व्हॅल्यू. आणि रेंज काय आहे? -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. तसंच कॉटच्या बाबतीत आहे. सेकचं उलटं आहे बघा. सेकचं बघा पुन्हा. सेक इन्फिनिटी कुठं झाला? पुन्हा त्याच पॉईंटला. म्हणजे सेकचं डोमेन हाच आहे, पण रेंज काय झाली बघा. रेंज सेकची व्हॅल्यू 1 बघा, 1 2 पॉईंट आणि 1.73. हा 1 पॉईंट येईल. √2 1.414. 2 इन्फिनिटी वाढत गेली, 1 पेक्षा मोठी वाढत गेली, नंतर कमी होत गेली. कुठपर्यंत? कमी -1 पर्यंत आणि पुन्हा इन्फिनिटीपर्यंत गेली. म्हणजेच काय माहिती आहे? सेकची व्हॅल्यू जर हा इथं तुमचा -1 असेल, इथं +1 असेल, तर एक तर व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी किंवा -1 टू +1च्या मध्ये एकही व्हॅल्यू 0 आला आहे का बघा कुठं? याच्यामध्ये त्याला व्हॅल्यू नाही. एक तर इकडे किंवा इकडे. तो रेंजचा पार्ट आहे. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये घेऊ आपण. ओके. याचे ग्राफ आपल्याला बघायचेच आहे, तेव्हा पुन्हा घेऊ आपण. तसंच कोसेकच्या बाबतीत आहे. याची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान किंवा +1 पेक्षा मोठी. -इन्फिनिटी 1च्या पुढे +इन्फिनिटी, -1च्या मागे -इन्फिनिटी. तर यांना म्हणतात डोमेन. अँगलची व्हॅल्यू म्हणजे डोमेन आणि त्यांच्या ह्या किमती त्या अँगलला येणारी व्हॅल्यू म्हणजेच रेंज. ओके. कमीत कमी जास्तीत जास्त व्हॅल्यू याला म्हणतो आपण रेंज. तर हा टेबल आहे. याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आहेत, एकदम सिंपल प्रॉब्लेम्स आहेत, तेवढे आपल्याला फक्त कन्सिडर करायचे. ओके. सी दिस प्रॉब्लेम. sin 30 डिग्री + cos 45 डिग्री + tan 80 डिग्री टेबल आहे. ओके. किंवा पाठही झाले असतील तुमचे त्या व्हॅल्यू. sin 30, यस, व्हॉट इज इट? 1/2. cos 45 1/√2. tan 180 sin upon cos 0/-1 0. Okay, and therefore we know these values, and therefore what is value of sin 30 plus cos 45 minus tan 180 degree? If I put the values here, am I correct?
इफ आय टेक एलसीएम, व्हॉट इज एलसीएम ऑफ दिस टू नंबर्स? यांचा एलसीएम मीन्स लिस्ट कॉमन मल्टिपल, काही जो मोठा असतो तो असतो. ओके, मग हा 2 मला कसा लिहिता येईल माहिती आहे ना? 2 कॅन बी रिटर्न ॲज √2 इंटू √2 किंवा √2चा स्क्वेअर. मग आता √2 मोठा की √2 इंटू √2 म्हणजे 2 मोठा. 2 मोठा. मग 2 येण्यासाठी इथं कशाचीच गरज नाही, पण इथं 2 यायचं असेल तर याला काय करावं लागेल? √2ने मल्टिपल आणि डिवाईड करावं लागेल. आणि हे झालं तुमचं ॲन्सर. बघा बरं पुन्हा. आय टेक एलसीएम. एलसीएम जो मोठा असेल तो घेतला, कारण याने डिवाईड होतं. √2चा स्क्वेअर, मग 2 इथं आहे, याला √2ने मल्टिपल आणि डिवाईड करावं लागेल, तेव्हा इथं 2 येईल. आणि हा झाला तुमचा ॲन्सर. ओके, वन मोर प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम बघूया. See this problem. You know, yes, cos 0 from table 1, cos pi by 6 means how many degree? Cos 30. What is value? Read 3/2. Okay, then cos square pi by 6 means cos square 60, 1/2, and cos pi by 2 means, sorry, cos square nahi, cos pi by 3, cos 90, 0. Okay, and once you know the values, then you solve yourself also. Cos square pi by 6 plus cos square pi by 3 plus cos square pi upon 2, and that is equal to cos square 0, 1 square pi by 6 √3/2 square pi by 3 1/2 square and 0 square. I put the values known to you. मी काहीच नाही केला, सगळं तुमच्याकडे आहे. 1 प्लस √3 स्क्वेअर 3, 2 स्क्वेअर 4, 1/4 and 0 square 0. What is it? What is it? 1 plus same denominator 3 plus 1, 4/4. 1, check yourself. Why? का 1 आलं आणि म्हणून तुमचं ॲन्सर काय आलं? 2 आलं. सिम्पल कन्सेप्ट. ओके, काही शंका? असे हे सोपे सोपे प्रॉब्लेम्स आपण बघितले. ओके, डोमेन आणि रेंज विषयी थोडंसं बघायचं आहे. ओके, मी तुम्हाला बोललो ओरली. डोमेन म्हणजे व्हॅल्यूज ऑफ अँगल. स्टँडर्ड सर्कल घेतला तर ही कॉसची व्हॅल्यू आहे, ही साईनची व्हॅल्यू आहे. वाय कोऑर्डिनेट बघा, वाय कोऑर्डिनेटचा विचार केला तर बघा, साईन 0 होता, 0पासून तो वाढत गेला 1/2, 0.5, 1/√2, 1/1.4 पॉईंटमध्ये येईल. नंतर √3/2 म्हणजे 0.866 झाला, अप टू काय 90पर्यंत वाढत गेला. 90पासून पुन्हा कमी होत 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 बघा, √3/2 -1/2 मायनस हा व्हॅल्यू कोणता? हा एक्स कोऑर्डिनेट. बघा, हा वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे, कारण वाय पॉझिटिव्ह आहे. कमी होत होत कुठपर्यंत गेला? 0. 1पासून बघा, 0पासून 1, 1पासून 0, इकडे निगेटिव्ह होत 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 इथपर्यंत येईल. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय होईल? -1पर्यंत कमी, आणि पुन्हा वाढत वाढत काय होईल? 0 होईल. काय सांगतो पुन्हा बघा, साईनची रेंज पहिल्यांदा आपण कॉसची बघूया. एक्स कोऑर्डिनेट कॉसची, कॉस फंक्शन ही कॉस ऑफ थीटा, हा थीटाला म्हणतो आपण डोमेन. या थीटाला काय म्हणतो आपण? डोमेन. आणि ही जी व्हॅल्यू येते कॉस थीटा इक्वल टू एक्स, तर हिला म्हणतो आपण रेंज. टेबलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आता पुन्हा बघा. ओके, मग कॉसची व्हॅल्यू बघा. कॉसची व्हॅल्यू कोणता अँगल होता? 0. 0पासून मग कॉसचा विचार करू. ओके, कॉसचा डोमेन बघूया. आणि
रेंज आणि आणखी एक कन्सेप्ट आहे पिरियड. फ्रिक्वेन्सी, किती वेळाने पुन्हा तीच प्रोसेस रिपीट होते त्याला म्हणतो आपण पिरियड. बघा 45 मिनिटानंतर बेल होते किंवा 40 मिनिटानंतर बेल होते. आपण म्हणतो पहिला पिरियड संपला, पुन्हा बेल होते, सेकंड पिरियड संपला. ओके, तो रिपीटेशन, नंबर ऑफ टाइम्स रिपीटेशन, दॅट इज कॉल्ड ॲज अ पिरियड फ्रिक्वेन्सी. ओके, नाव कम टुवर्ड्स कॉस थीटा. कॉसची किंमत बघा, कमीत कमी किंमत काय आहे कॉसची? कॉस म्हणजे एक्स कॉर्डिनेट, कमीत कमी किंमत -1, जास्तीत जास्त किंमत 1. बघा 1 पासून तो कमी होत 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 कुठपर्यंत गेला? -1 पर्यंत गेला. आणि -1 पासून पुन्हा तो इन्क्रीज होत गेला 0 आणि नंतर पुन्हा काय झाला? 1 झाला. कॉस 0 पासून कमी होत होत 180ला -1 होतो आणि 180 पासून पुन्हा वाढत जाऊन +1 होतो. ह्या प्रोसेसला किती डिग्री लागतात? 360 डिग्री. आणि पुन्हा तीच प्रोसेस रिपीट होते. म्हणजे किती वेळानंतर? 360 डिग्री, म्हणजेच किती रॅडियन? 2π रॅडियन. आफ्टर 1 complete rotation same thing happens. What happens? Angle decreases from 1 to -1 and again increases from -1 to +1. परंतु -1 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे का? नाही. आणि +1 पेक्षा जास्त आहे का? नाही. मग याला म्हणतो आपण रेंज, कॉसची रेंज. आणि डोमेन, आता हे एक रोटेशन झालं, दुसरं रोटेशन, तिसरं रोटेशन, प्रत्येक पॉईंटला काहीतरी अँगल आहे, प्रत्येक पॉईंटला काहीतरी अँगल आहे, त्याला काहीतरी कॉर्डिनेट्स आहे. मग याचा डोमेन काय आहे? आर. आर म्हणजे रिअल लाईन. कोणताही पॉईंट घ्या, म्हणजे अँगल घ्या. एक्स ॲक्सिसवर जर अँगल घेतले तर वाय ॲक्सिसवर त्यांच्या व्हॅल्यूज येतील आणि मग तुम्ही जर ग्राफ काढला तर जनरली असा ग्राफ येईल. ओके, याला डोमेन, याला रेंज. सिमिलरली साईन फंक्शन बघा, साईन फंक्शन, साईनची व्हॅल्यू बघा 0ला स्टार्ट झाली, 0 पासून वाढत वाढत 1 पर्यंत गेली, नंतर 0 झाली, वाय कॉर्डिनेट मी फक्त बघतोय, नंतर पुन्हा -1 झाली आणि पुन्हा 0 झाली. यालाही किती रोटेशन लागलं बघा. पुन्हा सांगतो, साईन व्हॅल्यू म्हणजे वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेट बघा 0 पासून इन्क्रीज होत होत गेला कुठपर्यंत? 1 पर्यंत. नंतर पुन्हा डिक्रीज झाला 0ला, नंतर पुन्हा डिक्रीज झाला -1ला आणि पुन्हा वाढला 0. म्हणजे याची ही रेंज काय आहे? -1 to +1. असे नंबर ऑफ रोटेशन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणतेही घेता येतील, रिअल लाईन. आणि याचा पण पुन्हा किती? एक रोटेशन झालं की पुन्हा तीच प्रोसेस कंप्लीट होते. ओके, आता राहिला टॅनचा प्रश्न. तर ही व्हॅल्यू, ह्या डोमेनची व्हॅल्यू कोणती घ्यायची? एक्सेप्ट द पॉइंट फॉर विच फंक्शन इज नॉट डिफाइंड, एक्सेप्ट द अँगल फॉर विच व्हॅल्यू ऑफ टॅन इज इन्फायनाईट. ओके, ज्या पॉईंटला टॅनची किंमत इन्फायनाईट येते ते पॉईंट आपल्याला अलाउड नाही. असे पॉईंट आपल्याला नको. मग असे कोणकोणते पॉईंट आहे? तर टॅन इन्फायनाईट कुठे येतो माहिती आहे? इथं येतो, वाय ॲक्सिसवरती. इथं इन्फिनिटी येतो ह्या पॉईंटला आणि या पॉईंटला. बाकी सगळ्या ठिकाणी टॅनच्या व्हॅल्यू आहे. इथून सुरू झाला, इथं बघा, इथनं सुरू झाला की इथं इन्फिनिटी येतो, नंतर इथून डायरेक्ट तो इथं इन्फिनिटी येतो, पुन्हा इथं इन्फिनिटी. म्हणजे टॅन कुठं इन्फिनिटी आहे? 90च्या पटीत आहे. पण आता 90ची पट तर अशी 90चे दुप्पट 180, 90चे तिप्पट 3π/2, नंतर 2π, नंतर 5π/2, नंतर 6π/2, नंतर π/2 ॲड करत गेलं तर ही 90ची मल्टिपल झाली. परंतु हा कुठे इन्फिनिटी आहे? फक्त π/2ला आहे, नंतर 3π/2ला आहे, नंतर 5π/2ला आहे, नंतर 6π/2ला आहे. बघा तुमच्याकडे व्हॅल्यू आहेत. ओके, आणि असा फक्त ऑड मल्टिपल 1 3 5 1 3 5 1 3 5 हे काय आहेत? ऑड नंबर आहे. मग आपल्याला जनरलायझेशन लिहायचं आहे. मग जनरलायझेशन म्हणजे ह्या दोघांमधला फरक कितीचा आहे? 2चा फरक आहे, त्याला इंटिजरने गुणायचं. n हा इंटिजर आहे. आता n ऐवजी 0 टाकून बघा, पहिला इंटिजर मिळाला पाहिजे.
नाही मिळत. n ऐवजी 2 टाकून बघा, दुसरा मिळाला पाहिजे, नाही मिळत. 3 टाकून बघा, तिसरा मिळाला पाहिजे, नाही मिळत. मग काय करावं लागेल, +1 करावं लागेल. आता बघा बरं, n ऐवजी 0 टाका, 1 मिळतो. n ऐवजी 1 टाका, 2 × 1 2 + 1 3. आता 2 टाकून बघा, 4 + 1 5. पुढचे इंटिजर मिळत जातील. आणि याचा मल्टिपल कोण आहे, 90 आहे. याला नको, हा पार्ट आपल्याला नको, म्हणून याच्या डोमेनमधून तेवढा पार्ट ज्या पॉईंटला नको ते वजा करूया. ऑड मल्टिपल ऑफ 90 n बिलॉंग्स टू Z. आणि याची रेंज -∞ ते +∞ मी टेबलमध्ये सांगितली. याचा पिरियड काय आहे, फक्त 180 पर्यंतच आहे. ओके, -∞ to +180 याचा पिरियॉडिक फंक्शन आहे पाय. आणि असेच रिमेनिंग पण फंक्शन आहे. ओके, ते फक्त आपण लिहून घेऊया. त्यांचा पुन्हा जेव्हा आपण ग्राफ बघू तेव्हा डिटेल्स तुमच्याकडे घेता येईल. पुढचं फंक्शन आहे कॉट थीटा. कॉट कोणत्या पॉईंटला इन्फिनिटी होतो, मग तेवढे पॉईंट सोडून n बिलॉंग्स टू इंटिजर, बिलॉंग्स टू म्हणजे इंटिग्रल म्हणजे पाय. यांची किंमत 0 टाका, बघा 0ला तो इन्फायनाईट येतो. बघा कॉटच्या व्हॅल्यू तुम्ही, कॉट 0ला इन्फायनाईट आहे, नंतर 180ला इन्फायनाईट आहे, नंतर 360ला पुन्हा इन्फायनाईट आहे. ते सोडून आणि याची ही रेंज काय आहे, r आहे. आणि याचा पण पिरियॉडिक फंक्शन पिरियड काय आहे, 2π आहे. सॉरी, पाय पिरियॉडिक फंक्शन आहे. या व्हॅल्यू मी सध्या तुम्हाला डायरेक्ट देतो आहे. ओके, देन कोसेक व्हॅल्यू कोणत्या पॉईंटला इन्फिनिटी येते ते पॉईंट सोडून, सॉरी पहिल्यांदा आपण सेक घेऊ. सेक कुणाचा रेसिप्रोकल आहे, कॉस. मग कॉस कोणत्या पॉईंटला 0 होतो तो पॉईंट सोडून, कॉस कोणत्या पॉईंटला 0 झाला, 90ला. इथं पुन्हा इथं इकडे 1 आणि +1 आहे, इकडे मात्र 0 आहे. म्हणजेच पुन्हा हाच ऑड मल्टिपल ऑफ 90 2n + 1 अपॉन इंटू π/2 n बिलॉंग्स टू I. आणि याचा सेकच्या व्हॅल्यू बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं -1 पेक्षा कमी आणि +1 पेक्षा जास्त लिहिण्याची पद्धत अशी आहे. आणि याचाही पिरियड आहे 2π. ओके, हे फक्त सध्या लिहून घेतोय आपण. कोसेक थीटा r- कोसेक कुणाचा रेसिप्रोकल, साईन. मग साईन कुठं 0 होतो, एक्स ॲक्सिसवर, म्हणजे पायच्या पटीत 0 होतो. n बिलॉंग्स टू I. आणि याची ही रेंज तीच आहे आणि याचा पिरियड पण तोच आहे. ओके, सध्या फक्त लक्षात ठेवा, याचे डिटेल्स आपण घेणार आहोत. कारण आपल्याकडे फंक्शन्स असा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर मी हे पुन्हा तुमचं प्रत्येक फिगर आणि प्रत्येक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. ओके, सध्या आपल्याला याची गरज नाही, पण एक दिला आहे टेप बुकमध्ये आणि तुम्हाला हा टॉपिक या वर्षीपुरता डिलीट पण मारलेला आहे, पण तरी पण आपण हा बघू. ओके, जेव्हा याचे ग्राफ मी बघणार कधी फंक्शनच्या वेळेला, त्यावेळेला हा पार्ट मी पुन्हा घेणार आहे. ओके, थँक्यू.